नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. साई नर्सिंग होम हे आमचं हॉस्पिटल आहे. मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून गेली 15 ते 18 वर्ष झाले काम करते. खूप वेळेला असा समज असतो की एखादा पेशंट बरा झाला तर सगळं क्रेडिट मात्र डॉक्टरांना जातं, परंतु डॉक्टर ही एकमेव व्यक्ती नसते, तर या डॉक्टर बरोबर ही सगळी टीम असते. ज्या वेळेला कुठलाही पेशंट बरा होतो तर त्यावेळेला हे फक्त डॉक्टरचं क्रेडिट नसून इथे काम करणाऱ्या सर्वांचं क्रेडिट असतं. खरं तर हा व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच आहे, कारण बऱ्याच वेळेला पेशंट किंवा नातेवाईक हे डॉक्टरांना थँक्यू म्हणतात, परंतु स्टाफला थँक्यू म्हणायचं कुठेतरी विसरलं जातं. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. सगळ्यांची ओळख करून देते. या आहेत आमच्या डॉक्टर सिद्धी आणि दुसऱ्या आहे डॉक्टर रेणू, अर्थात त्या आत्ता नाहीयेत. डॉक्टर पूनम याही आमच्याकडे होत्या. या तिघी जणी ह्या माझं निम्म काम कमी करतात, कारण यांना माहिती असतं की आपण छान पेशंट मॉनिटर केला तर मॅडमचा त्रास कमी होईल आणि पेशंटकडे यांचं माझ्याहीपेक्षा कदाचित जास्ती लक्ष असतं. सो आय शुड से थँक्यू टू माय रेसिडेंट डॉक्टर्स. दुसरी ओळख करून देते, आमचे राक्षे काका जे फार्मासिस्ट आहेत. ऍक्च्युली फार्मासिस्ट म्हणजे फक्त औषध विकणं एवढंच नव्हे, परंतु इमर्जन्सीच्या वेळेला अगदी स्वतःच्या खिशातले पैसे घालून जिथं मिळतील तिथनं औषधं आणणं. आमच्या ओटी मध्ये आम्ही फक्त इतकं म्हणतो, राक्षे आम्हाला औषधं पाहिजेत. कुठून कसे काय आणायचे, पैसे कुठले, हे फक्त राक्षे बघतात आणि प्रत्येक इमर्जन्सीला ते मात्र हजर असतात. सो आय शुड से थँक्यू टू राक्षे. या दोघी जणी आहेत. या दोघी जणी ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करतात. ही आहे शीतल आणि भाग्यश्री. खरं तर शीतल हिला मी मॅनेजर म्हणते, कारण काय, पेशंट ऍडमिट झाल्यापासून ओपीडीला नंबर लावणं, त्यांची भांडणं सोडवणं, डिस्चार्ज करताना बिल आणि त्याचे होणारे सगळे वाद, या सगळ्यांचं टेन्शन आणि स्टाफचं टेन्शन ही शीतल करते. म्हणूनच कदाचित माझं डोकं शांत राहतं आणि मी कधीच पेशंटवर चिडचिड करत नाही. सो थँक्यू शीतल. भाग्यश्री सोनोग्राफीच्या सगळ्या गोष्टी भाग्यश्री आमची करते. सोनोग्राफीचा एक पेशंट करायचं म्हटलं तर किमान मला 5 फॉर्म भरावे लागतात, अपलोड करावं लागतं. हे सगळं करत असताना आज तागायत कधी हा पेशंट एखादा अपलोड करायचा राहिला असं मला तर आठवत नाही. बरं, जेव्हा शीतल नसेल त्यावेळेला मात्र भाग्यश्री सगळं बघते. सो आय शुड से थँक्यू भाग्यश्री. हा आमचा नर्सिंग स्टाफ. इतकं काळजीवाहक नर्सिंग स्टाफ मला नाही वाटत कुणाला भेटला असेल. आता ह्याच्यामध्ये आमच्या 2 सिस्टर मात्र मिसिंग आहेत. तर या सिस्टर ज्या आहेत, अंजली सिस्टर, अनिता सिस्टर, सुनीता सिस्टर, आमच्या घोडेश्वर सिस्टर आहेत. तर या सगळ्या सिस्टर अगदी बारकाईनं रात्री जागून दिवसा छोट्या छोट्या गोष्टीचं पल्स बीपी मॉनिटर इतकं सुंदर करतात, म्हणून आजपर्यंत आमच्याकडे एकही मिशाप झालेला नाही. सो आय शुड से थँक्यू सिस्टर, थँक्यू सो मच. पेशंट केअरच्या मावशी. पेशंट केअरच्या मावशीमध्ये आमची भाग्यश्री जी छोटीशी आहे पण काम भरपूर करते, कांबळे मावशी, आणि ज्या आत्ता ड्युटीवरती नाहीत त्या म्हणजे अवघडे मावशी. तर ह्या पडेल ती कामं करतात, कधीही त्यांना घाण वाटत नाही. पेशंटची स्वच्छता करणं, त्यांची काळजी घेणं हे परम कर्तव्य म्हणून त्या हसत हसत करत असतात. खरं तर पैसे दिले तरी सुद्धा इतर लोक करणार नाहीत. सो थँक्यू सो मच, थँक्यू. हा आहे आमचा क्लिनिंगचा स्टाफ. आता या क्लिनिंग स्टाफ मध्ये एक मामा जे लहू मामा आणि दुसरी म्हणजे मेघा, ह्या दोघ जण ऍबसेंट आहेत. हॉस्पिटल मॅडम तुमचं कायम स्वच्छ असतं, आम्हाला तुमची ट्रीटमेंट आवडली, कुठलाही वास नाही. खरं तर याचं क्रेडिट माझं नाहीये, हे सगळं क्रेडिट आहे आमच्या क्लिनिंग स्टाफचं. सो थँक्यू सो मच. त्यानंतर आहेत आमच्या कॅन्टीनचे. आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटकडनं, ऍडमिट असणाऱ्या पेशंटकडनं जेवणाचे नाश्त्याचे कुठलेही पैसे घेतले जात नाहीत. त्यांना ताजं अन्न देणं, वेळेत देणं. भले त्या स्वतः जेवतात न जेवतात ह्याची ते काळजी करत नाहीत, परंतु सगळ्यांना मात्र वेळेमध्ये जेवण देतात आणि सकस जेवण देतात. त्यामुळे थँक्यू सो मच. कितीतरी जणांचे त्रास तुमच्यामुळे वाचलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी जे माझी 2 मुलं सुशांत प्रशांत आणि त्याबरोबर असणारी सारिका. सारिका ही बाउन्सर आहे. एवढी चांगली काळजी घेते, येणारे जाणारे त्यांना गाड्या कुठे लावायचा ह्याची काळजी घेते. बरं, ह्या दोघांचं वैशिष्ट्य, सुशांत आणि प्रशांत हे अँब्युलन्स ड्रायव्हर आहेत. खूप वेळेला आपण म्हणतो की त्याला काय ड्रायव्हर तर आहेत, परंतु एखादं बाळ ऍडमिट करायचं असेल तर 100-150च्या स्पीडनं ही मुलं गाडी चालवतात. त्यावेळेला ते त्यांच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत. म्हणूनच मी सांगते, डॉक्टर म्हणजे कुणी एक व्यक्ती नसते, तर डॉक्टर म्हणून ही सगळी टीम असते.
हे सगळेजण स्वतःचा जीवाचा सुद्धा विचार करत नाहीत आणि पेशंटची काळजी घेतात. त्यामुळे परत एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.